सांगा देवरे साहेब, रोहनला काय काय त्रास होता आणि आपण त्यासाठी काय काय ट्रीटमेंट चालू केली कधीपासून आणि त्याला आता कसं आहे? त्याला पहिलं त्याला श्वास वाढला होता. 31 जुलैला आपण आपल्याकडे आलो होतो. हो 31 बरोबर. हा, तेव्हा त्याला काय त्रास झाला होता? त्याला असं श्वास वाढता, दम घेता येत नव्हता. दम टाकत होता असा तो. अच्छा. हो, श्वास रोखला सांगत होता. त्यानंतर मग आम्ही एक दिवस गेलो मंगळूर फिरला, तिथं काय मला बरं नाही वाटलं. मग त्याला एक्सरे काढला, त्याच्यात मी तुम्हाला दाखविला. मग तुम्ही ट्रीटमेंट चालू केली, त्यामुळे आराम पडला. बरं, तर तुम्ही तेव्हा त्याला त्रास किती होता गिंब्याला? तुम्ही इथून गिंबा किती दूर पडते? इथून 25 किलोमीटर. तेव्हा त्याला रात्री काय त्रास होत होता? ते श्वास झोपत होता, उठून बसत होता. उठून बसत होता. बाबा म्हणजे श्वास वाढला, दम लागत होता. मग मी ते तवा गरम केला, शेकलं असं. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की तर सुंठ आपण औषध चालू केलं. त्यानंतर काय झालं? तेव्हापासून तो कसा आहे औषध सुरू केल्यापासून? तेव्हा चांगला आहे, आराम आहे. चांगला आहे. पंप वगैरे याचं काम पडलं नाही? काहीच नाही. पंप नाही, बाहेर गोळी नाही, कोणती नाही, काहीच नाही. आपल्याच औषधातून आराम पडला. ऑपरेशन आराम पडला सांगितलं, औषध दिलं, त्याचा आराम पडला. काय त्रास होतो तुला रोहन? श्वास नव्हता घेत आहे. म्हणजे रात्रीची झोपून म्हणजे खोकला असं वाटत होता. खोकला रात्री कप पडत नव्हतं. कसं वाटत होतं? एकदम असं कोणी असं दाबून धरल्यासारखं, एकदम म्हणजे असं आपला कुठं वजन टाकलं छातीवर. एकदम जीव कसा होता आपला? एकदमच घायवरला किंवा आता आपल्याला अटॅक येते. शेतात जाऊ शकत होता का? शेतात नाही. काय होतं शेतात गेलं की? शेतात गेल्यावर खूप दम वाढत होता. दम वाढत होता. थंडी यावं लागली, थोडस थंडी वाजत होती. थंडी वाजत होती. आता कसं आहे रोहन तुला? आता एकदम फ्री आहे. कसं आहे? किती फ्री आहे? तरी 100% पैकी 90% फ्री. 90% फ्री आहे. बरोबर. आणि जे तू रात्री उठून बसत होता ना वारंवार, आता उठायचं काम नाही. उठायचं काम नाही. शांत दम लागतो. चालताना आता चालताना नाही. आता बऱ्या फेफडे खरखर करते, कुठं थोडं करते खळखर. पहिल्यापेक्षा नॉर्मल. पोळ्यात कुठे कुठे गेला होता यावेळेस? पोळ्यात कुठेच नाही, बस तोरण. बरोबर, ठीक आहे. तुम्ही आपल्याकडे कसं काय आले? पहिले माझ्या भावाचे भाऊ आला होता, देवदास देवरे म्हणून. बरोबर. त्याच्या मुलीला असं काय होतं की असं पोटात देत होते ना, गावात पोटात देतं ते, कप वातावरण बिघडलं की डब्बा होता. डब्बा तर तिथं ते बसलं पूर्ण. मग तिनेच मला एक दिवस सांगितलं, काका म्हणे डॉक्टर प्रवीण पेंटे म्हणे कारंजा बायपासवर मंगरुळपीर रोडवर तुम्ही इकडे मी म्हणतो म्हणून जा म्हणे. मग त्यानंतर मी आलो. मग त्यानंतर मग तुम्ही मला विचारलं किंवा तुम्ही कसे आले. मग मी पण माहिती सांगितली, माझी पुतणी इथं दुरुस्त झाली. मग त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट चालू केली गौरवला. लहान पोरगा? हो, गौरव. त्याची ट्रीटमेंट, त्याला काय त्रास होता? त्याला हेच त्याला कप जास्त होता, श्वास वाढत होता. त्याला दमा होता? हो, श्वास लहानपणी. हो. तुम्ही आपल्याकडे कधी आले होते? 2000 मध्ये आले होते का? तेव्हा तो केवढा होता? आता तो त्यावेळेस तो होता 5 वर्षाने. आता तो आहे 9 वर्ष, 14 वर्षाचा. 14 वर्षाचा. म्हणजे 5 वर्ष झाले, 5-6 वर्ष जास्त झाले. आता खूप ट्रेन झाला. म्हणजे पहिलं काही त्याला आंबट काय जमत होतं, आता स्वतः लिंबू खाते, आंबट खाते. त्याला त्रास नंतर झालाच नाही दम्याचा? नाही. तुमची ट्रीटमेंट केली होती म्हणजे मला वाटते आपण 6 महिने काय 4 महिने ट्रीटमेंट केली होती. तुम्ही म्हणत होते की होळीपर्यंत आपण ट्रीटमेंट करू, नंतर आपण बंद करू. नंतर तुम्ही बंद करा सांगितले 1 महिना. आता सगळं खेळतो का तो? आता मोकळा बिलकुल. काही दम्याचा त्रास नाही, पंप नाही, इंजेक्शन नाही, काहीच नाही, एकदम मोकळा. आणि आता यालाही बरं आहे? तेच बरं आहे. काय सांगाल तुम्ही असं ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? मी हेच म्हणेल किंवा मी जे माझ्या मुलाची ट्रीटमेंट केली, दोन्ही मुलांची? हो, दोन्ही मुलांची नाही, तिन्ही. म्हणजे एक पुतणी, 2 मुलं. मला 100% आराम आहे. आणि तिथं 100% ठीक आपला पेशंट जमतो बाकी गेल्यापेक्षा. तुम्ही याच्या कधी होमिओपॅथी घेतली होती का गौरवच्या आधी? कधी काय गौरवच्या वेळेस काय होमिओपॅथी कधी घेतली का? साबुदाणा गोळ्या कधी घेतल्या होत्या का? होमिओपॅथी घेतली नव्हती, पण हे जे राहिला आईच्या गर्भामध्ये त्यावेळेस ट्रीटमेंट होमिओपॅथीची चालू होती रोहनला. तर 2004 मध्येची गोष्ट आहे. काय सांगाल तुम्ही लोकांना होमिओपॅथी बद्दल? मी हे सांगेल की बाकी तर केल्यापेक्षा शरीराला हानिकारक नाही. तुम्ही डॉक्टर चांगले आहे, ट्रीटमेंट चांगली करते असे काहीच नाही.
तुम्ही 100% तर विश्वास करून मी म्हणतो म्हणून तरी ऐका, अनुभव घ्या. पंप सुट्टे. हो, पंप सुट्टे, पंपाच नाही. दम्यासाठी पण पर्मनंट इलाज आपल्याला. बिलकुल बिलकुल अनुभव आहे आपला 3 पेशंटचा अनुभव आहे म्हणून. चालेल ठीक आहे. बघूया रोहन. हा बाकी आता शेतात चालला का तू? हा, आज 2-3 वेळा गेलो. काय काय केलं शेतात जाऊन? शेतात सगळंच काम पहिले फवारणी नाही गेली. काय होतं फवारणी केली की? फवारणी केली तुम्ही सांगत होता, फवारणी सध्या करू नका म्हणजे त्रास होते. हा, म्हणून फवारणी केली. आता आपण ट्रीटमेंट चालू केली 31 जुलैला. आज किती तारीख आहे? आजची तारीख 9 तारीख आहे. 9 सप्टेंबर. म्हणजे 1 महिन्यावर झाला. बरं आहे तू आता? किती टक्के बरं आहे? 90% बरं. 90% बरं. चालेल, बघू. औषध देतो तुला परत, बघू आपण. हा बस झोप, चेक करू. आता एक तुम्हाला सांगायचं राहिलं, आता याला झाला ते पुण्याला 18 तारखेला.